आईना एनसी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यावेळेला आपल्या सोबत आहेत। अर्थात आजच्या या सर्व चर्चांची शक्यतांची सुरुवात जी आहे चर्चेची ती आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांच्यापासून करूयात। प्रशांत जगतापजी, यावेळेचं झालेलं अधिवेशन आपण पाहिलं, काय घडलं हे तर अवघ्या महाराष्ट्राने देखील पाहिलं। मात्र आता खरोखर निवडणुकांच्या आधी अशा प्रकारची खांदेपालट होऊ शकते का? ज्यांनी पक्षासाठी काम केलं त्यांना मोठी जबाबदारी, ज्यांच्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा डागाळली जात असेल त्यांना डच्चू देण्याची वेळ आलेली आहे असं आपल्याला वाटतं का? प्रशांत जगताप, डच्चू देणं, खांदेपालट करण्याची वेळ आली का? 100% आली। आणि हे जर होणार असेल तर उशिरा सुचलेलं शहाणपणे असं आमचं थेट मत आहे। कारण की एक हिंदीत म्हण आहे, जो बूंदों से जाती है वो हौदों से नहीं आती है। आज ज्या पद्धतीने 8 महिने झाले सरकार आल्यापासून सातत्याने प्रत्येक मंत्री काही ना काही उद्योग करतोय, काही ना काही आपल्या चुकीच्या एकूणच स्टेटमेंट किंवा चुकीच्या कृतीमुळे सरकारला बदनाम करतोय। त्याच्यामुळं हे जरी ही जर आज करायची वेळ येत असेल तर उशिरा सुचलेलं शहाणपणे पहिल्या 2-3 महिन्यामध्ये डॅमेज कंट्रोल थांबवता आलं असतं। पण कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स होता, एक खूप मोठा फुगा होता। आपण 230-240 आमदार घेऊन सरकारमध्ये बसलेलो आहे। त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे काही आमदारांनी मंत्र्यांनी काही जरी केलं तरी आपल्याला काही या ठिकाणी कारवाई करायची गरज नाही। त्याच्यामुळं आज 8 महिन्यानंतर ती परिस्थिती आता कडेलोटावर येऊन पोहोचलेली। हे जर मंत्र्यांवर कारवाई करणार असेल तर आमदारांवर काय करणार? कारण की आता तर आमदार तर सरळ 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बॉक्सिंगला आझाद मैदानावर या अशा प्रकारचं स्टेटमेंट तुम्ही मोकळे झाले। त्याच्यामुळं तुम्ही मंत्र्यांना थांबवताल, पण या ठिकाणी जे काही वाचाळवीर किंवा फ्री स्टाईल बाराबारी करणाऱ्या आमदारांना कोण थांबवणार? हा खरा यक्ष प्रश्न देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर असेल, या बाबतीत माझ्या मनात शंका नाही। बरं, आपण आता मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलंच आहे तर थेटपणे मी यावेळेला अजितजी चव्हाण आपल्याकडे येतो। अजितजी, एका बाजूला सरकार त्याच्या परीने काम करण्याचा प्रयत्न